नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण पुन्हा एकदा ज्या विषयावर बोलणार आहोत तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा, आस्थेचा आणि राष्ट्रप्रेमाचा विषय आहे. तो म्हणजे संपूर्ण वंदे मातरमचा विषय. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि तुम्ही बघितलं की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकीकडे 80 वर्षानंतर लाल किल्ल्यावर प्रथमच संपूर्ण वंदे मातरमचं गान झालं आणि दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जे ध्वजवंदन झालं तिथे तुम्ही बघितलं की सोनिया गांधी यांनी ते मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. जे सगळे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तिथे उभे होते, विशेष करून व्यासपीठावर, त्यांनी सुद्धा त्यांची चलबिचल दिसत होती. म्हणजे आपलं राष्ट्रगान सुरू असताना स्थिर उभं राहावं हे सुद्धा कोणी केलेलं नाहीये. वंदे मातरम पूर्ण गायलं गेलं, परंतु त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बरीच सारवासारव केली. कोणी म्हटलं की खुर्ची खरगेंसाठी हवी होती, कोणी आणखी काही म्हणालं. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी मात्र थांबवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा आम्ही संपूर्ण वंदे मातरम तिथे गायलं गेलं हे सांगितलं. आता त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने एक निर्णय घेतला की काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये फक्त सुरुवातीची 2 कडवीच गायली जातील आणि याला त्यांनी संदर्भ दिला तो 18 ऑक्टोबर 1937चा. सर, नेमकी काय पार्श्वभूमी आहे आणि अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेणं काय तुम्ही सांगाल? एक सवाल याच्यामध्ये निर्माण होतोय आणि तो म्हणजे संसद देशाची महत्वाची ती प्राथमिकता आहे. त्यांना कायदे करायचा अधिकार आहे का पक्षाला कायदे करायचा अधिकार आहे? आज काँग्रेसने 2 कडवी म्हणण्याचा निर्णय घेतला. जेव्हा संसदेची 6च्या 6 कडवी म्हणण्याचं आणि त्याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याचं विधेयक संमत केलेलं आहे. त्याच्यावर द्रौपदी मुर्मू यांची सही झालेली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टला ध्वजवंदन झाल्यानंतर संपूर्ण वंदे मातरम गायलं गेलेलं आहे. पण इकडे तुमच्या लक्षात येईल की जुना 1937 सालचा वाद, त्याच्यावर मी सविस्तर बोलेन. पण आज तुम्ही राष्ट्रगीताला तुम्हाला पाहिजे असं तोडताय. उद्या कोणी आणखीन एक पार्टी उभी राहील आणि म्हणेल की आम्ही तिरंगा फडकवणार नाही, आम्ही चौरंगा फडकवू. कोण म्हणेल आम्ही दुरंगा फडकवू. हे चालणार आहे का? ही सगळी देशाची मानचिन्ह आहेत, सन्मान चिन्ह आहेत. कोण म्हणेल आम्हाला अशोक चक्र मान्य नाही, ते अशोक चक्र तुम्ही काढून टाकलं पाहिजे, त्याच्याऐवजी आम्ही आणखीन काय लावू. हे मान्य होणार आहे? एका प्रकारे देशापेक्षा आमचा पक्ष मोठा, आमच्या पक्षाचं नेतृत्व मोठं, त्या नेतृत्वाचा अट्टाग्रह मोठा, असा हा सगळा खेळ खंडोबा सुरू आहे. आणि याची बीज जी आहेत ना ती स्वातंत्र्याच्या आधी पार 1937 सालापासून बीज रोवली गेलेली आहेत. तेव्हा या गीताची 2 कडवी फक्त ठेवून आणि 4 कट करून या देशाच्या फाळणीच्या संदर्भात पहिलं पाऊल टाकलं गेलं. आणि आज आम्ही 2च कडवी म्हणणार, 4 वगळलेली आहेत ती आम्ही नाही घेणार असं म्हणून देशाची वैचारिक फाळणी करण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा आणखीन एक पाऊल टाकलं गेलेलं आहे की जे एक्झॅक्टली या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या देशाबाहेरच्या व्यक्तींना, शक्तींना हवं आहे की हा देश विभाजित व्हावा, वैचारिक दृष्ट्या विसंगत व्हावा, इथे विरोधाभास यावा, इथे कायम अशांतता नांदावी, याच्याकरता हे सगळं सुरू आहे. सर, आपण गेल्या वेळी जो कार्यक्रम वंदे मातरमच्या नंतर केला होता त्यामध्ये आपण त्याची पार्श्वभूमी पण सांगितली होती की बंकिमचंद्र चटर्जी चट्टोपाध्याय यांनी ते लिहिलं. त्यानंतर आनंदमठ ही जी त्यांची कादंबरी आहे आणि आपण नवराष्ट्रावर एकंदरच बंगालचा सगळा इतिहास लिहितो आहोत, म्हणजे त्याच्यावरचं पॉडकास्ट करतो आहोत. त्यामध्ये तुम्ही म्हणातला तसंच अगदी स्पष्ट आहे की फाळणीची जी सुरुवात किंवा फाळणीची जी बीज रोवली गेली त्यामध्ये मुस्लिम लीगचा उदय झाला. या सगळ्यांनी एका अर्थाने संपूर्ण वंदे मातरमला विरोध केलेला होता. बरं, हे संपूर्ण वंदे मातरम हे रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गायलेलं होतं. अशी एक पार्श्वभूमी आहे
आणि मला एक कळत नाही की या गीताच्या बाकीच्या कडव्यांना विरोध का, म्हणजे जो विरोध दर्शवला जातो त्याचं कारण काय? त्याचं कारण आणि पार्श्वभूमी अशी आहे की 1937 साली जेव्हा जिन्ना यांनी संपूर्ण वंदे मातरमला विरोध दर्शवला, त्यावेळेला एक समिती स्थापन करण्यात आली. त्याचे प्रमुख जवाहरलाल नेहरू होते आणि त्यात अनेक गणमान्य व्यक्ती होत्या. आणि त्यावेळेला बराच पत्रव्यवहार झालेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपलं मत त्यावेळेला व्यक्त केलंय, सुभाषचंद्र बोस यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पण त्यावेळची परिस्थिती ही वेगळी होती आणि घेतलेली भूमिका बोटचेपी होती. आणि ती बोटचेपी भूमिका अशी होती की मुसलमान यामुळे जर दुखावले जात असतील तर या देशाच्या भारत मातेला आपण दुर्गा म्हणणं, म्हणजेच ती शक्तिशाली असणं, तिला आपण सरस्वती म्हणणं, म्हणजे ती ज्ञान निर्माती असणं, आणि तिला आपण लक्ष्मी म्हणणं, म्हणजे ती संपन्न आणि समृद्ध असणं, हे म्हणणं हे मुसलमानांना आवडत नाही. याचं कारण त्या दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी या मूर्ती आहेत आणि मूर्तीपूजा आम्हाला मान्य नाही आणि ही हिंदू धर्मातली प्रतीक आहेत म्हणून ती आम्हाला मान्य नाही. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणून ते म्हणून त्यातली कडवी काढून टाकण्यात आली. आणि 2 कडवी कुठली ठेवली गेली की ज्या कडव्यांमध्ये भारताचं सृष्टी सौंदर्य आहे, भारतातले विविध प्रदेश त्यांची वैशिष्ट्ये आहेत, ती ठेवली गेली. परंतु दुर्गे दशप्रहरण धारणी हे मात्र चालू दिलं नाही, हे मात्र काढून टाकण्यात आलं. आणि ही जी जखम होती ती कायम राहिली. याचं कारण आमच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले सैनिक, शहीद झालेले आमचे स्वातंत्र्य सैनिक, यांना परवलीचा शब्द आणि यांना ताकद देणारी, ऊर्जा देणारी आणि त्यांचा जाज्वल्य देशाभिमान व्यक्त करणारे असे शब्द होते वंदे मातरम. आणि त्याचं गीत हे वंदे मातरम, ते सुद्धा आता आम्ही संपूर्ण म्हणू शकत नाही किंवा म्हणण्याला एका पक्षाचा विरोध आहे. यावरून अजूनही ती मुस्लिम तुष्टीकरणाची मानसिकता आपल्याकडे कशी सुरू आहे एवढंच आपल्या समोर येत आहे. आणि हे पहिल्यापासून सुरू आहे. या देशाची संसद 1952 साली अस्तित्वात येण्याच्या आधीच संविधान आलेलं होतं, निवडणुका व्हायच्या होत्या. त्याच्या आधी आम्ही हिंदू कोड बिल पास केलं आणि हिंदू कोड बिलामध्ये आम्ही बदल घडवले. मग तसे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये का नाही केले? तेव्हापासून ही सगळी लांगुल चालनाची परंपरा सुरू आहे आणि त्याला इतिहास आहे. 1920च्या 10च्या आणि 20च्या दशकामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनातच ठराव झालेला आहे की या देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. आणि त्याचीच नंतरचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ओढली आणि स्पष्टपणे विधान केलं की या देशातल्या संसाधनांवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा म्हणजे मुसलमानांचा आहे. हे का? तर मतपेटीचं राजकारण. पण मुसलमान बहुसंख्य असून आसाममध्ये हिंदू विचार मांडणाऱ्या पक्षाची सत्ता आली आणि मुसलमानांचं लांगून चालन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या 30% मुसलमान असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये दणकून पराभव झाला आणि तिकडे 92% मतदान झालेलं होतं. कुठल्याही प्रकारे देशात शांतता नांदू द्यायची नाही, अराजक माजवायचं, संसदेनं पारित केलेले कायदे धुडकावून लावायचे. ही अरेरावी, जमीनदारी, उन्मत्त वृत्ती यापूर्वी आलेली होती. आपल्या सरकारचा अध्यादेश फाडून टाकण्यात आला होता, आठवत असेल आपल्याला. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्यावेळेला काय वागणूक दिली होती याचा उल्लेख संजय बारू यांच्या पुस्तकात दी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मध्ये आलेला आहे. हे सगळं आज अशा करता सांगावं लागतंय की आमचा जन्म, आमच्या घराण्याचा जन्म हा या भूमीवर राज्य करण्याकरता करण्यात आलेला आहे. हीच मानसिकता फारुख अब्दुल्ला यांच्या घराण्यात आहे की काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्याच्यावर राज्य करण्याचा आम्हाला अधिकार आहे, आम्हालाच अधिकार आहे. या मानसिकतेतून आज आम्ही राष्ट्रगीत बदलतोय. उद्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही राष्ट्राचा तिरंगा पण बदलाल. म्हणून जनतेने तुमच्याबरोबर फरफटत जायचं का? मग संसदेचं महत्व आणि पावित्र्यते काय? आज तुम्ही संसदेनं पारित केलेला कायदा बदलायची गोष्ट करताय. मग मला सांगा, उद्या संसदेनं पारित केलेला ट्रिपल तलाक रद्द झालेला आहे, तो ट्रिपल तलाक तुम्ही परत आणणार का? 370 कलम हे आपल्याकडे रद्द करण्यात आलं
आणि काश्मीर या देशाशी जोडलं गेलं एक प्रकारे, मग तुम्ही आता काश्मीरमध्ये 370 पुन्हा लागू करणार का? म्हणजे एक देश में अब 2 प्रधान और 2 निशान आणि 2 घटना असणार का? इथेच ती विभाजनाची सगळी मूळ दडलेलं आहे आणि त्याचा विरोध व्हायला पाहिजे. हे एक अराजकाचं आमंत्रण आहे. हे सल्ला कोण देतात मला कळत नाही. हे अतिशय चुकीची माहिती पुरवतात गांधी कुटुंबाला की महात्मा स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते. अशी माफीची पत्र अशफाकुल्ला खाननी पण लिहिलेली आहेत. तो त्यातल्या एका स्ट्रॅटेजीचा भाग होता. तो तुमचा अधिकार होता की तुम्ही पत्र लिहून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. तुम्हाला सरकारकडनं त्या काळामध्ये तुमचा अधिकार म्हणून तुम्हाला काही रक्कम कैदेत असताना मिळत होती आणि ती सर्व कैद्यांनी घेतलेली आहे. मग फक्त सावरकरांविषयी अशी माहिती बोलायची आणि मैं गांधी हूं, सावरकर नहीं हूं, मैं माफी नहीं मांगूंगा ही विधानं करायची. हा सगळा जो खेळ खंडोबा आहे ना, तो या मानसिकतेतनं झालेला आहे की ज्यांना हा देश अस्तित्वात ब्रिटिश आल्यानंतर आला असं वाटतंय. याला 2500 वर्षाची एक जाज्वल्य परंपरा आहे. 5000 वर्षापूर्वीचं रामायण आहे हेच मान्य नाहीये. म्हणून तर राम सेतू पाडायला परमिशन दिलेली होती का? तर तिकडून जहाजांची ने-आण झाली पाहिजे, कारण राम ही काल्पनिक कथा आहे असं ॲफिडेव्हिटच सुप्रीम कोर्टात जाहीर केलेलं आहे. एक या देशाच्या प्राचीन परंपरांचा आदर करणारा विचार आणि दुसरा हा असा झेन झीला खत पाणी घालणारा विचार की जो कायद्यासमोर सर्व समान नाहीत, संविधानासमोर सर्व समान नाहीत, सम आर मोर इक्वल असं म्हणत काही जणांना या देशात धुडगूस घालायची, त्यांचे पर्सनल लॉ वाटते तसे वापरायची मुभा देणार असं म्हणून तर त्याच मानसिकतेतनं शहाबानोचा निकाल बदलला गेला. आज सत्ता नसताना ते संसदेनं पारित केलेले कायदे बदलतायत, कारण तेव्हा संसदेनं पारित केलेला कायदा सत्ता असताना त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे बदलून घेतला होता आणि त्यातून पुढे काय झालं ते आपण पाहिलेलं आहे. एक प्रकारे अशा प्रकारच्या अराजकाला आमंत्रण आहे. आता मला सांगा, तुम्ही जी कडवी गाळली आणि त्याच्यानंतर मुस्लिम तुष्टीकरणाचा उच्चांक गाठला तरी या देशाचे तुकडे झालेच ना. म्हणजे स्वतःला जे सुटेबल होतंय ते घ्यायचं आणि जे स्वतःला सुटेबल आज होत नाही ते टाळून द्यायचं, अशी वृत्ती आता निर्माण झालेली आहे. सवाल 2 कडवी विरुद्ध 6 कडवी असा नाहीये. हा देश तुष्टीकरणाच्या अशा मानसिकतेतनं चालणार आहे, एंटायटलमेंटच्या माध्यमातून चालणार आहे का संविधानासमोर सर्व समान आणि संसद आणि त्यांनी केलेले कायदे सर्वतोपरी या विचारांनी चालणार आहे? हा सवाल आता आलेला आहे. अगदी बरोबर आहे की कायदे संविधानाने केलेले आता बदल त्यामध्ये झालेला आहे. आपण लाल किल्ल्यावरून संपूर्ण वंदे मातरम गायलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. 80 वर्ष लागली या घटनेला. सर, 80 वर्षानंतर ही जी घटना घडली अतिशय महत्वाची होती. अनेकांना त्यावेळी ते ऐकताना अंगावर रोमांच अक्षरशः उभं राहिलेलं होतं. एक प्रश्न मला असा आहे की या प्रकारे संसदेचा एखादा कायदा असताना राजकीय पक्षाला आपल्या मर्जीने वागण्याचा अधिकार आहे का? आणि नसेल तर तो गुन्हा ठरतो का? उद्या भारताचा राष्ट्रीय पक्ष मोर आहे. दक्षिणेतलं एखादं राज्य पुढे येईल किंवा आसाम पुढे येईल आणि म्हणेल की नाही, आम्ही सांगतो आजपासून आमचा गेंडा आहे. दक्षिणेतलं कोण म्हणेल पोपट आहे. हे चालणार आहे का? तुमचा पक्ष हा देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा आणि संसदेपेक्षा मोठा नाही. भारत मातेचं स्तवन अमान्य की मान्य हा विषय नाहीये. इथे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे आणि त्या लढाईच्या आताताईपणातून हे कृत्य झालेलं आहे. संपूर्ण वंदे मातरम गाणं हे राष्ट्रविरोधी वाटतंय यांना. मग अर्ध वंदे मातरम गाणं हे राष्ट्रप्रेमी आहे हे कोणी सांगितलं? हीच ती व्होट बँकचे पॉलिटिक्स. आज हा कायदा आहे त्याला विरोध करायचा म्हणजेच एक प्रकारे अराजकाला निमंत्रण द्यायचं.
हेच आता या देशात सुरू आहे. काँग्रेसने जी ही संपूर्ण वंदे मातरमच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या पक्षामध्ये 2च कडवी गायली जाणार आहे? तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.